नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रतिकांत मोरे. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत. आज आपण इंग्लिश ग्रामरमधला वाक्याचा एक प्रकार ज्याला आपण एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस म्हणतो, मराठी ज्याला आपण उद्गारवाचक वाक्य असं म्हणतो, तर साध्या वाक्याची उद्गारवाचक वाक्य कशी बनवायची, ओके, मेकिंग एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस या घटकाचं नाव आहे. आपण हा घटक सुरू करतोय. ठीक आहे, चला तर सुरू करूया. एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस म्हणजे ज्याला आपण उद्गारवाचक वाक्य म्हणतो, त्याचा नेमकं काय बघा. एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस म्हणजे नेमकं काय. सो एन एक्सक्लेमेटरी सेंटेन्स ऑल्सो नोन ॲज ॲन एक्सक्लेमेशन सेंटेन्सेस, याला आपण एक्सक्लेमेशन सेंटेन्सेस असं सुद्धा म्हणू शकतो, ऑर ॲन एक्सक्लेमेटिव्ह क्लॉज, त्याला एक्सक्लेमेटिव्ह क्लॉज असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे हे दोन नावं आहेत, लक्षात घ्या एक्सक्लेमेटरी सेंटेन्सची. इज अ स्टेटमेंट दॅट एक्सप्रेसेस स्ट्रॉंग इमोशन. याच्यातून काय होतात, स्ट्रॉंग इमोशन अचानकपणे एक्सप्रेस केले जातात. ओके, म्हणजे हे वाक्य ठरवून बोललं जात नाही, ते अचानकपणे आपल्या तोंडून बाहेर येतं. त्यालाच आपण काय म्हणतो, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, किंवा ज्याला आपण एक्सक्लेमेशन सेंटेन्स किंवा ज्याला एक्सक्लेमेटिव्ह क्लॉज असं सुद्धा म्हटलं जातं. टिपिकली इन इंग्लिश ग्रामर अँड एक्सक्लेमेटरी सेंटेन्स एंड्स विथ ॲन एक्सक्लेमेशन मार्क. एक्सक्लेमेशन मार्क म्हणजे आपल्याला माहीत असेल, हा जो मार्क आहे आपण याला एक्सक्लेमेशन मार्क म्हणतो. तर टिपिकल इंग्लिश ग्रामरमध्ये आपलं जर इंग्लिश ग्रामर बघितलं तर त्याचं त्या वाक्याचा शेवटचा जो चिन्ह असतं, तर ते चिन्ह कुठलं असतं, एक्सक्लेमेशन मार्क, ज्याला आपण उद्गारवाचक चिन्ह असं म्हणत असतो. ऑल्सो कॉल्ड ॲन एक्सक्लेमेशन पॉईंट, त्यालाच एक्सक्लेमेशन पॉईंट असं सुद्धा म्हणतात. म्हणजे कशाला म्हणतात, हे उद्गारवाचक वाक्याला. यू कॅन सी फॉर एक्झाम्पल्स आर देअर. हाऊ काइंड, या शेवटी बघा इथं तुम्हाला एक्सक्लेमेशन मार्क दिसतंय. व्हॉट अ ग्रेट सरप्राईज, एक्सक्लेमेशन मार्क दिसतंय. हाऊ स्वीट इट इज, याच्यात सुद्धा एक्सक्लेमेशन मार्क दिसतंय. ओ दॅट आय वेअर अ रोज फ्लावर. ओके, म्हणजे इथं इच्छा व्यक्त केलेली आहे याच्यातून. तर ह्या सगळ्या वाक्यांच्या शेवटी जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला एक सारखेपणा दिसेल, आणि तो म्हणजे एक्सक्लेमेशन पॉईंटचा किंवा एक्सक्लेमेशन मार्कचा. ठीक आहे, म्हणजे याच्या शेवटी काय असतं, नेहमी एक्सक्लेमेशन मार्क असतं. आणि अचानक आपल्या भावना ज्यावेळेस आपण व्यक्त करतो त्यावेळेस अशा प्रकारची वाक्य आपल्याकडून बोलली जात असतात. ठीक आहे, सो सम एक्झाम्पल्स आर गिवन हिअर. एक्झाम्पल्स फर्स्ट, ही इज अ व्हेरी गुड लुकिंग ॲक्टर. ही इज अ गुड लुकिंग ॲक्टर. आता जर आपण ह्या वाक्याचे भाग केले, लक्षात घ्या, तर या ठिकाणी ही जो आहे तो काय असला पाहिजे, सब्जेक्ट आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर इज हे जे आहे, इज याला आपण काय म्हणतो, वर्ब म्हणतो. मी त्याला HV असं म्हणेल, हेल्पिंग वर्ब आहे. ठीक आहे, आता बघा वाक्यात आलेलं आहे, याला थोडंसं मी सेपरेट लिहितोय, ज्याला आपण आर्टिकल असं म्हणतो. ठीक आहे, ॲन आणि द हे 3 आर्टिकल्स आहेत. आय होप की तुम्ही आर्टिकल्सवरचा सुद्धा व्हिडिओ पाहिला असेल. नसेल पाहिला तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही पाहू शकाल. त्याच्यानंतर व्हेरी वाक्यामध्ये आले बघा, प्लस व्हेरी, आणि नंतर काय आले बघा, गुड लुकिंग ॲक्टर. काय तर गुड लुकिंग ॲक्टर म्हणजे हे ऑब्जेक्ट आहे किंवा याच्यात आलेलं कॉम्प्लिमेंट आपण पकडूया थोडा वेळ. आता हे वाक्य आहे कुठल्या प्रकारचं, तर असर्टिव्ह, ज्याला आपण विधानार्थी वाक्य म्हणतो. विधान केलं, एक स्टेटमेंट केलेलं आहे. ठीक आहे, हे स्टेटमेंटमधलं वाक्य, आपल्याला हे वाक्य कन्वर्ट करायचं आहे एक्सक्लेमेशनमध्ये. म्हणजे जे साधं वाक्य आहे ना, ते आता उद्गारात आपल्याला बोलून दाखवायचं आहे. मग उद्गारात जर करायचं असेल, अचानक आल्यासारखं जर म्हणजे ते आश्चर्यात्मक वाक्य बनवायचं असेल, तर सब्जेक्ट सुरुवातीला घेऊन चालेल का, तर नक्कीच नाही, लक्षात घ्या. तर आता जे आपण मागची 2-3 वाक्य बघितली मागच्या पेजवरती, हाऊ, व्हॉट, हाऊ, ओ दॅट, हे जे आहेत याच्यामध्ये जर पहिल्या 3 वाक्यांचा विचार केला, हे थोडंसं बाजूला घेऊयात, तर ह्या 3 वाक्यांची सुरुवात बघा कशी आहे, हाऊ न किंवा व्हॉट न झालेली आहे. पण या ठिकाणी तुम्ही आणखीन एक ऑब्झर्व करू शकता, हाऊच्या पुढं आलेलं नाही बघा, पण व्हॉट म्हणजे याचा अर्थ तुमच्या लक्षात आला असेल की वाक्यात आलं की व्हॉट घ्यायचं आहे. ठीक आहे, म्हणजे आता तुम्ही जे उत्तर काढणार आहात त्या वाक्याची सुरुवात कशानं होणार आहे, नक्कीच व्हॉट न होणार आहे. कशानं होणार आहे पहा, नक्कीच व्हॉट. त्याच्यानंतर तुमच्या वाक्यात येणार आहे व्हॉट. आता हे व्हेरी आपल्याला वापरायचं नाही का, कारण तिथं खूप अशा अर्थानं होतं आणि आपण आश्चर्यात्मक व्हॉटचा वापर केलेलाच आहे. त्याच्यामुळं इथं काय करायचं, सॉरी, व्हेरी ड्रॉप करायचं आहे. व्हॉट नंतर काय येणार आहे, तुमचं जे काही ऑब्जेक्ट आहे किंवा जे नाऊन आहे ते नाऊन येणार आहे, गुड लुकिंग, व्हॉट अ गुड लुकिंग ॲक्टर. ठीक आहे, इथपर्यंत झालं. त्याच्यानंतर वाक्यातला हा पहिला भाग राहिला बघा, सब्जेक्ट आणि वर्बचा. मग या ठिकाणी ही आणि शेवटी इज लिहायचे, आणि आपल्याला माहिती आहे शेवटी काय करायचे, सगळ्यात शेवटी उद्गारवाचक चिन्ह द्यायचं आहे. तुमचं उत्तर तयार असणार आहे.
अशा पद्धतीचं वाक्य तुम्हाला, अशा पद्धतीनं वाक्य तुम्हाला सोडवावं लागणार आहे. आता बघा इथं वॉट अ घेण्याचं रिझन काय सांगितलं, तर वाक्यात अ आलेलं आहे, म्हणजेच वाक्यात जर अ किंवा ॲन यापैकी जर आर्टिकल आलं तर तुम्हाला वॉट अ किंवा वॉट ॲन घ्यावं लागणार आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं तुम्ही हे वाक्य बनवू शकताय. ठीक आहे, बघूयात आता पुढचं वाक्य कशा पद्धतीनं सोडवता येईल आपल्याला. पुढचं वाक्य काय बघा, वाचल्यावर लक्षात येईल तुमच्या. शी इज अ व्हेरी पॉप्युलर डॉक्टर. आता शी इज अ नाही आलेलं, सॉरी, शी इज व्हेरी पॉप्युलर डॉक्टर. आता या ठिकाणी अ आलेलं नाही, म्हणजे वाक्याची सुरुवात कशानं करणार आहेत आपण, हाऊ. नंतर डायरेक्ट तुमच्या वाक्यातलं जे काही ॲडजेक्टिव्ह प्लस नाऊन आलं आहे ना, ठीक आहे, व्हेरीच्या पुढचा भाग म्हटलं तर चालेल. हाऊ पॉप्युलर डॉक्टर. नंतर आता वाक्य तुमचं संपलं, नंतर काय करायचं आहे, हे सब्जेक्ट सुरुवातीला घ्यायचं आहे, म्हणजे या ठिकाणी शी, आणि नंतर हेल्पिंग वर्ब जे आहे ते जसं तसं इज, आणि शेवटी एक्सक्लेमेशन मार्क देऊन वाक्य तुम्हाला फिनिश करावं लागणार आहे. ठीक आहे, हाऊ पॉप्युलर डॉक्टर शी इज, किती पॉप्युलर डॉक्टर आहे ती, अशा अर्थानं वाक्य तुमचं तयार होणार आहे. ठीक आहे, पुढचं वाक्य बघा आता कसं आलं आहे लक्षात घ्या. इट इज अ व्हेरी इंटरेस्टिंग स्टोरी. बघा या ठिकाणी काय आलं आहे, इट इज अ व्हेरी इंटरेस्टिंग स्टोरी. वाक्यात अ आलेलं आहे, म्हणजे आपल्या डोक्यात लगेच आलं असेल की वॉटनं तर वाक्य सुरू होणार आहे, म्हणून आपण काय घेणार, वॉट हे तर घ्यावंच लागणार आहे आपल्याला. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढं काय करायचं पहा, वॉटच्या पुढं तुम्हाला काय घ्यावं लागणार आहे हे लक्षात घ्या, अ घ्यावं लागणार आहे. ठीक आहे, कारण आपण पहिल्या वाक्यात बघितलं होतं वॉट अ घ्यावं लागलं होतं. ठीक आहे, वॉट अ. परंतु पुढंचा शब्द जो आहे ना, ॲडजेक्टिव्ह प्लस नाऊन जे आहे ते इंटरेस्टिंग, म्हणजे काय आहे, स्वर आहे. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी वॉट अ इंटरेस्टिंग चालेल का, तर नाही, म्हणून इथे घ्यावं लागणार आहे वॉट ॲन इंटरेस्टिंग स्टोरी. ठीक आहे, वॉट ॲन का घेतलं आहे ते लक्षात घ्या. ठीक आहे, इंटरेस्टिंग हे झालं इथपर्यंत. त्याच्यानंतर त्याच्याबद्दलचं नाऊन वॉट ॲन इंटरेस्टिंग स्टोरी, त्याच्यापुढं आपल्याला घ्यावं लागणार आहे इट इज, आणि सगळ्यात शेवटी आपल्याला काय घ्यावं लागणार आहे, एक्सक्लेमेशन मार्क घ्यावं लागणार आहे. ठीक आहे, आता इथं पहा, फक्त कन्फ्युजन आपलं कुठं होऊ शकतं आहे, काय गोंधळ होऊ शकतो की या ठिकाणी ॲन का आलं, एवढंच गोंधळाचं काम आहे. तर ॲन येण्याचं कारण काय आहे, पुढं इंटरेस्टिंग आहे ना, आय. ठीक आहे, म्हणजे याचा उच्चार जो आहे तो स्वराप्रमाणे होतो आहे, आणि त्याच्यामुळे तुम्हाला त्या साऊंडनुसार तिथं अ वापरून चालणार नाही, तिथं ॲन वापरावं लागेल. म्हणून इथं वॉट ॲन इंटरेस्टिंग स्टोरी इट इज, अशा पद्धतीनं वाक्य तुमचं संपणार आहे. ठीक आहे, चला उडूयात पुढच्या पेजवरती. पुढचं वाक्य पाहता, इट हॅज, वाक्याचं म्हणतं की इट हॅज बीन अ व्हेरी लॉंग अँड केअरफुल जर्नी, कलरफुल जर्नी, सॉरी. आता या ठिकाणी बघा अ वाक्यात आहे, अ व्हेरी तुमचं काय होणार आहे, ड्रॉप होणार आहे, म्हणून वाक्याची सुरुवात कशानं करणार आहे तुम्ही, पुन्हा एकदा वॉट अ. आता ॲन येणार नाही, कारण लॉंग यल असा उच्चार होते. ठीक आहे, वॉट अ लॉंग अँड कलरफुल, कलरफुल. पुढं काय घेणार आहोत आपण, जर्नी, आणि पुढचा सुरुवातीचा भाग म्हणजे इट हॅज बीन, म्हणजे या ठिकाणी इट हॅज बीन, आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला काय करावं लागणार आहे, एक्सक्लेमेशन मार्क द्यावा लागणार आहे. सो व्हॉट अ लॉंग अँड कलरफुल जर्नी इट हॅज बीन, अशा पद्धतीनं तुमचं वाक्य होणार आहे. ठीक आहे, पुढचं वाक्य बघूयात आपण आता. माय ग्रँड मदर, या ठिकाणी बघा हा सब्जेक्ट आहे, नंतर हे हेल्पिंग वर्ब आहे. ठीक आहे, व्हेरी आहे ते ड्रॉप होणार, आणि क्लेवर वुमन हे काय समजा ऑब्जेक्ट म्हणा किंवा कॉम्प्लिमेंट म्हणूया. ठीक आहे, तर आता तुम्हाला काय करावं लागेल बघा, लक्षात घ्या, तुम्हाला काय करायचं, सुरुवात कशानं करायची, वॉटनं की हाऊनं, हे सुरुवातीला लक्षात घेऊया. तर वाक्यात अ दिसत नाही आहे, म्हणजे तुम्हाला वाक्याची सुरुवात कशानं करावी लागणार आहे, हाऊ या शब्दानंच करावी लागणार आहे. म्हणून कसं घेणार आपण वाक्याची सुरुवातीला हाऊ, नंतर पुढचा भाग म्हणजे क्लेवर, हाऊ क्लेवर वुमन माय ग्रँडमदर वॉज, ग्रँडमदर वॉज, मी GM लिहितो शॉर्टमध्ये. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं तुमचं वाक्य पूर्ण होणार आहे. आय होप की हे तुमच्या उदाहरणं जे आहेत ते सहज लक्षात येत असतील अशी मी आशा करतो. शेवटचं वाक्य आहे बघा, यू आर व्हेरी अनफॉर्च्युनेट. आता वाक्याची सुरुवात हाऊनच करावी लागणार, आपल्याला नक्की खात्री झाली असेल की का करायचे, कारण वाक्यात अ प्रेझेंट आहे का, तर नाही, म्हणून हाऊ, नंतर काय व्हेरीच्या पुढचा भाग कुठला, अनफॉर्च्युनेट, हाऊ अनफॉर्च्युनेट
नंतर सब्जेक्टकडे चला, यू आहे आणि नंतर हेल्पिंग वर्ब आणि आर झाल्यानंतर आपल्याला एक्सक्लेमेशन मार्क द्यावा लागणार आहे. वाक्य आपलं पूर्ण होणार आहे. ठीक आहे. हाऊ अनफॉर्च्युनेट यू आर, अशा पद्धतीनं वाक्य तुमचं होणार आहे. ठीक आहे. वळूयात आता पुढं काही नियम तुम्हाला समजावेत यासाठी दिलेले आहेत. आय होप की तुम्ही ते समजून घ्याल. आधी उदाहरणं तर समजून घेतली आहेत आपण, पण नियमांमुळं अजून त्याच्यामध्ये परफेक्शन येऊन जाईल. रूल्स. इफ द सेंटेन्स हॅज नो आर्टिकल मीन्स ए ऑर ॲन बिफोर व्हेरी. म्हणजे बघा, जर वाक्यात आर्टिकल नाही, कोणतं आर्टिकल, अ किंवा ॲन, आणि कुणाच्या आधी, व्हेरीच्या आधी. आत्तापर्यंतची वाक्य बघा, या ठिकाणी व्हेरीच्या आधी आर्टिकल नाही, म्हणजे हे त्या प्रकारचं वाक्य झालं. ज्याचा आपण नियम बघतोय ना, ते त्या प्रकारचं वाक्य झालं. ठीक आहे. आता नियम काय सांगतोय की इफ द सेंटेन्स हॅज नो आर्टिकल मीन्स ए ऑर ॲन बिफोर व्हेरी. व्हेरीच्या आधी जर ए किंवा ॲन हे आर्टिकल नसेल, यूज हाऊ टू स्टार्ट द सेंटेन्स. म्हणजे वाक्याची सुरुवात तुम्हाला कशाने करायची आहे, हाऊ या शब्दानं वाक्य तुमचं सुरू करायचं. आता खाली वाक्य एक दिसतंय पहा, आय एम व्हेरी लकी. तर या वाक्यात सुद्धा काही नाही आहे, तुमचं आर्टिकल नाही. म्हणजे वाक्याची सुरुवात कशानं करायला सांगितले, हाऊ न. म्हणून वाक्याच्या सुरुवातीला इथं काय लिहावं लागेल, हाऊ. त्याच्यानंतर बघा, हाऊ टू स्टार्ट द सेंटेन्स. आणि दुसरा एक नियम याच्यातला महत्त्वाचा असा आहे, इफ द सेंटेन्स हॅज आर्टिकल ए बिफोर व्हेरी. जर व्हेरीच्या आधी ए किंवा ॲन पण असतं, नाही, व्हेरीच्या आधी अच येणार आहे, तिथं ॲन येऊ शकणार नाही. ठीक आहे, कारण व्हेरीसाठी येणार आहे, त्यामुळे तिथं अच येणार आहे. सो इफ द सेंटेन्स हॅज आर्टिकल अ बिफोर व्हेरी, यूज वॉट अ ऑर वॉट ॲन. आता वॉट ॲन कुठल्या कंडिशनमध्ये आणि वॉट अ कुठल्या कंडिशनमध्ये हे समजून घ्यायचं असेल तर आपण याच्या आधी 2 उदाहरणं पाहिलेली आहेत. स्टार्ट द सेंटेन्स. सो कशानं वाक्य सुरू करायचं, वॉट अ किंवा वॉट ॲन वाक्य सुरू करण्यासाठी वापरायचे. ठीक आहे. जसं एक्सक्लेमेटरी असर्टिव्ह सेंटेन्सचं स्ट्रक्चर असतं, सब्जेक्ट प्लस एच व्ही प्लस व्हेरी प्लस ॲडजेक्टिव्ह ऑर ॲडव्हर्ब प्लस कॉम्प्लिमेंट, अशा पद्धतीचं स्ट्रक्चर असतं. ते स्ट्रक्चर बदलून काय होतंय, हाऊ, नंतर हे पुढचा जो भाग आहे व्हेरीच्या पुढचा तो इथं येतो, आणि नंतर सब्जेक्ट आणि व्हर्बचा भाग इथं येऊन सगळ्यात शेवटी उद्गारवाचक चिन्ह येतं. म्हणजे हे वाक्य कसं होतंय पहा. आता याच्यानुसार जर आपण घेतलं तर वाक्यात यस आहे, आय ॲम आहे एच व्ही, व्हेरी आणि लकी आहे ॲडजेक्टिव्ह. ठीक आहे. मग हाऊच्या नंतर काय घ्यायला सांगितलं तुम्हाला, ॲडजेक्टिव्ह. म्हणजे काय घेणार आपण, हाऊ लकी. नंतर काय, हा पार्ट इथं संपला, मग सब्जेक्ट काय आहे, आय, आणि नंतर घ्यावं लागणार आहे तुम्हाला ॲम एक्सक्लेमेशन मार्क. अशा पद्धतीनं सहज तुम्ही त्याचं उत्तर काढू शकताय. ठीक आहे. तसंच आता हेच जर समजा वर्डचं वाक्य असेल तर वाक्य कसं असेल पहा, सब्जेक्ट प्लस वर्ब म्हणजेच एच व्ही ज्याला म्हणतो आपण, प्लस अ प्लस व्हेरी. ठीक आहे. हा भाग मगाशी अ हा भाग ड्रॉप होता, व्हेरी होतंच. ठीक आहे. ॲडजेक्टिव्ह प्लस ऑर ॲडव्हर्ब प्लस कॉम्प्लिमेंट याच्यामध्ये लिहायचं राहिलं कदाचित. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं तुमचं वाक्य असेल. ठीक आहे. जर समजा त्या प्रकारचं वाक्य असेल तर करणार काय. ठीक आहे. त्या प्रकारचं वाक्य आलं तर करायचं काय, तर तेही खूप सोपं आहे. अगदी जे आपण आधी केलं तेच करायचं. म्हणजे वॉट अ किंवा वॉट ॲन वाक्याची सुरुवात, नंतर ॲडजेक्टिव्ह, नंतर सब्जेक्ट वर्ब आणि एक्सक्लेमेशन मार्क. आता वाक्य तुम्हाला इथं खाली 2 घेतलेले आहेत. आय होप की आपण समजून घ्याल ती वाक्य. ठीक आहे. आता पहा, वाक्य असं आहे, पहिलं वाक्य वाचूयात आपण. ही इज अ व्हेरी इंटेलिजंट स्टुडंट. ही इज अ व्हेरी इंटेलिजंट आलं पहा. ठीक आहे. मग आता आपल्या नियमानुसार सुरुवात कशानं करायची आपल्याला, तर वॉट किंवा हाऊने. आता वॉटनं की हाऊने हे कशावर डिपेंड आहे बघा, अ व्हेरी आलंय म्हणजे वॉटनंच करावी लागणार आहे. ठीक आहे. सो वॉटनं वाक्याची सुरुवात केली, पण वॉट अ की वॉट ॲन, इट इज डिपेंड ऑन ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्ह कोणतं आलं याच्यावर डिपेंड आहे. मग ॲडजेक्टिव्ह आहे इंटेलिजंट. आता इंटेलिजंटचं सुरुवात कशी झाली बघा, स्वरानं उच्चार आहे म्हणजे 100% ॲन वापरावं लागणार आहे. मग वॉट ॲन, नंतर पुढचा भाग जशाच तसा हा पार्ट, म्हणजे काय करणार, वॉट ॲन, पुढचा भाग येणार आहे इंटेलिजंट स्टुडंट. नंतर बघा आता इथपर्यंत आलो आपण. नंतर सब्जेक्ट घ्यायचा, सब्जेक्ट काय वाक्यातला, ही, आणि नंतर तुमचं एच व्ही हेल्पिंग वर्ब जे आहे ते इज, आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला काय करावं लागणार आहे पहा, तर आपल्याला करावं लागणार आहे त्या वाक्याची सुरुवात, शेवट कशानं करणार आहेत, एक्सक्लेमेशन मार्क. म्हणून त्या ठिकाणी शेवटी येणार आहे इज. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही ते वाक्य पूर्ण करू शकाल. ठीक आहे. आय होप की हे तुमच्या लक्षात येत असेल. ठीक आहे. पुढे जाऊयात आपण आता.
पुढचं वाक्य घेऊयात. इट वॉज अ व्हेरी टेरेबल कस्टम. इट वॉज अ व्हेरी टेरेबल कस्टम. आता या ठिकाणी सुद्धा बघा आलेला आहे. ठीक आहे, व्हेरी आलेला आहे म्हणजे वाक्याची सुरुवात कशाने करणार तुम्ही? व्हॉट. आता की ॲन, पुन्हा एकदा याच्याकडे याला विचारा ॲडजेक्टिव्हला. ॲडजेक्टिव्ह कशानं सुरू झालंय? स्वरानं का व्यंजनानं? व्यंजनानं, म्हणजे या ठिकाणी च येणार आहे. व्हॉट नंतर येणार आहे टेरिबल कस्टम. ठीक आहे, कस्टम आणि शेवटी येणार आहे इट वॉज आणि वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह. इतक्या सहज आणि सोप्या पद्धतीनं तुम्ही हे वाक्य बनवू शकताय, करू शकताय. चला तर आता पाहूयात काही उदाहरणे, ज्याच्यामधलं पहिलं उदाहरण आपण घेत आहोत. बघा काय, असर्टिव्ह टू एक्सक्लेमेटरी, म्हणजे असर्टिव्ह सेंटेन्स आहे ज्याला आपण स्टेटमेंट म्हणतो, त्याला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे एक्सक्लेमेटरीमध्ये. ठीक आहे, आता पहिलं एक्झाम्पल काय म्हणते बघा, दे वर द मोस्ट वंडरफुल एक्झाम्पल्स. आता लक्षात घ्या इथं द मोस्ट आलेलं आहे. आता द मोस्ट हे वापरतो आपण कुठं? सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये, ज्याचा अर्थ खूप असा होतो. ठीक आहे, द मोस्ट म्हणजे काय? खूप. आणि आपण व्हेरी वापरतो, व्हेरीचा अर्थ सुद्धा काय होतो? खूप. म्हणजे याचा अर्थ हे व्हेरीशी सिमिलर आलेला आहे, लक्षात घ्या. मग आपण व्हेरीला घेतो का? तर आपण व्हेरी घेत नाही, म्हणजे याचा अर्थ आपल्याला इथं काय करावं लागेल? व्हेरीला आपण ड्रॉप करतो, तसं द मोस्टला सुद्धा आपल्याला काय करावं लागणार आहे? ड्रॉप करावं लागणार आहे. म्हणजे वाक्य असं व्हायला पाहिजे, हाऊ, वाक्याची सुरुवात हाऊने होईल, नंतर वंडरफुल, हाऊ वंडरफुल एक्झाम्पल्स, एक्झाम्पल्स, आणि नंतर काय? देवर आहे तर देवर जशाच तसं. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं तुमचं वाक्य होईल. आता असं वाटेल की द मोस्ट, कारण द मोस्ट हे व्हेरीचे सिमिलर आहे, त्याच्यामुळे आपल्याला खूप, एक्स्ट्रीमली, ग्रेटली असे जर शब्द असतील ना, ग्रेट वगैरे, तर त्यावेळेस आपल्याला त्याला चेंज करायचंच आहे, कारण त्याचा अर्थ खूप, विपुल अशा अर्थानं होत असतो. ठीक आहे, पुढचं एक्झाम्पल काय आहे बघा, इट वॉज अ व्हेरी लवली डे. तर याचं काय व्हायला पाहिजे? हे सोपं आहे. आलेलं आहे म्हणजे वाक्याची सुरुवात कशानं व्हायला पाहिजे? व्हॉटनं व्हायला पाहिजे. म्हणजे उत्तर असं यायला पाहिजे, व्हॉट नंतर लवली. ठीक आहे, हे जशाच तसं येणार आहे, लवली डे, आणि नंतर सब्जेक्ट प्लस वर्ब, इट वॉज. ठीक आहे, आणि शेवटी काय येणार आहे? एक्सक्लेमेशन मार्क. आणि शेवटचं उदाहरण असं आहे, इट इज अ हॉरिबल नाईट. इथं सुद्धा दिसतंय पहा, म्हणून काय यायला पाहिजे? व्हॉट हॉरिबल, व्हॉट हॉरिबल नाईट जशाच तसं पुढचं नाऊन, आणि नंतर काय आहे? इट इजला इट इज जशाच तसं, आणि शेवटी एक्सक्लेमेशन मार्क. अशा पद्धतीने हे प्रश्न तुमचे सुटणार आहेत. ठीक आहे, वळूयात पुढच्या पेजवरती. जर ह्याचा स्टडी तुमचा चांगला झाला तर तुम्ही स्वतःसुद्धा काही वाक्य बनवू शकाल. माझी अशी आशा आहे की ह्या 3 प्रश्नांची उत्तरं तुम्ही मला कमेंटमध्ये द्यावीत. जर तुम्हाला डाऊट असेल तरीसुद्धा ती वाक्य तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकाल. ठीक आहे, वळूयात आपण पुढच्या भागाकडं. आता इथं तुम्हाला क्वेश्चन कसा दिला आहे बघा, एक्सक्लेमेटरी टू असर्टिव्ह. पहिल्या ह्याच्यामध्ये आपण काय बघितलं? असर्टिव्ह टू एक्सक्लेमेटरी. आता तुम्हाला एक्सक्लेमेटरीचं वाक्य दिले आणि तुम्हाला असर्टिव्ह करायला सांगितलं, म्हणजे उद्गारवाचक वाक्यातून साधं वाक्य. आता या ठिकाणी बघा, हाऊ स्वीट. आता याच्यात काय झालंय? सब्जेक्ट आणि व्हर्ब गायब आहे का याच्यात? तर आलेलं नाही. पण तुमच्या हे लक्षात येत आहे की स्वीट हे काय आहे? स्वीट इज अ टेस्ट. ती काय आहे? टेस्ट आहे. टेस्टसाठी आपण ही म्हणू शकतो, शी म्हणू शकतो, की इट म्हणू शकतो. डेफिनेटली तुम्ही काय म्हणणार आहात? इट म्हणू शकणार. म्हणजे या ठिकाणी जो सब्जेक्ट आहे तो कोणता असणार आहे? इट हा सब्जेक्ट असणार आहे. म्हणून वाक्य असं व्हायला पाहिजे, हाऊ स्वीट इट इज, आणि तेच उत्तर असं यायला पाहिजे, इट इज व्हेरी स्वीट. इट इज व्हेरी स्वीट. आता व्हेरी का टाकलं हे पुन्हा डबल सांगायची गरज मला वाटत नाही आहे. ठीक आहे, पुढचं वाक्य बघूयात. आता पुढच्या वाक्यात काय सांगितलं बघा, हाऊ ब्रेव. आता ब्रेव ही काय आहे? क्वालिटी आहे. मग कोण असतो ब्रेव? तो, ती, ते. 100% आपण एखाद्या राजासाठी हे विशेषण वापरलेलं असतं. मग ते राजासाठी जर असेल तर काय वापरणार? तिथं ही वापरणार. राणीसाठी असेल किंवा एखाद्या वीर स्त्रीसाठी असेल तर तुम्ही त्या ठिकाणी शी वापरणार आहोत. मग काय घेणार वाक्य? म्हणजे हे वाक्य इनडायरेक्टली असं आहे, हाऊ ब्रेव शी इज किंवा हाऊ ब्रेव ही इज. ठीक आहे, अशा पद्धतीने. म्हणजे आपण वाक्य जर हे बनवलं तर कसं होणार आहे? ही इज व्हेरी ब्रेव, ही इज व्हेरी ब्रेव असं वाक्य तुमचं साधं होईल. साधं वाक्य कशानं संपत आहे? पूर्णविरामानं. आणि एक्सक्लेमेटिव्ह किंवा ज्याला आपण एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणतो तो कशानं संपत आहे? एक्सक्लेमेशन मार्क. ठीक आहे, आणि शेवटचं वाक्य आहे डर्टी. आता डर्टी तो असू शकते, ती असू शकते, किंवा ते सुद्धा असू शकतं. ठीक आहे, म्हणजे वाक्य असं व्हायला पाहिजे, इट इज व्हेरी डर्टी. अशा पद्धतीनं तुमचं वाक्य पूर्ण होणार आहे. ठीक आहे,
आय होप की ही तिन्ही उदाहरणं तुम्हाला चांगली समजली असतील. आता ही जी राहिलेली उदाहरणं आहेत ही उदाहरणं तुम्ही सोडू शकाल का याच्यावर विचार करा. आय होप की तुम्ही सोडू शकाल. याच्यातलं एक एक्झाम्पल मी घेतोय. ठीक आहे, सपोज पहिलंच घेतोय आपण. व्हॉट अ वंडरफुल पीस ऑफ फॉरेस्ट इट इज. आता या ठिकाणी बघा इट इज आलेलं आहे म्हणजे वाक्याची सुरुवात याच इट इज न होणार आहे. इट इज वाक्यात आलेला आहे, घेणार आहात. इट इज नंतर हा पार्ट येणार आहे बघा, इथपर्यंतचं संपलं वाक्य. इट इज अ वंडरफुल पीस ऑफ फॉरेस्ट. शेवटी फुल स्टॉप येणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही वाक्य पूर्ण करणार आहात. आय होप की ही उदाहरणं तुम्हाला चांगल्या पद्धतीनं समजली असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि NMMS स्कॉलरशिप 10वी गणित, 10वी इंग्रजी, त्याचबरोबर ग्रामर, 5वी नवोदय, 8वी NMMS आणि स्कॉलरशिप अशा प्रकारच्या व्हिडिओंना सुद्धा एकदा चॅनलवरती जाऊन नक्की भेट द्या. ठीक आहे, थँक्यू.